नुकताच महिला दिन झाला. त्याच्यावर खूप सगळ्या मार्केटिंग गिमिक्स असतातच. ज्वेलरी असेल, कपडे असतील, हॉटेलिंग असेल, सगळ्यांनी गिफ्ट्स दिल्या घरच्या स्त्रियांना. आणि अनेक पुरुष कुत्सितपणे हेही म्हणाले, अहो एक दिवस काय, रोजच महिला दिन असतो, त्यात काय मोठं नवल, काय त्यात साजरा करायचा. नक्कीच रोजच महिला दिन असतो, पण ह्याच्यात मी एक ॲडिशन करू इच्छिते. रोजच महिला अत्याचार दिन असतो. आणि हे पूर्वापार चालत आलं आहे. राजे महाराजे काय त्याच्याही आधीच्या काळापासून अत्याचार महिलांवर होत आले. काळ बदलला, पण डोमेस्टिक व्हायलन्स कुठेही बदलला नाही. घरकाम स्त्रियांनी करणं, सगळ्या जबाबदाऱ्या स्त्रियांनी घेणं, ह्यातल्या कुठच्याही गोष्टीत बदल झाला नाही. उलट तिने शिकून अर्थार्जनही करावं हीच अपेक्षा तिच्याकडनं वाढली. पुरुषांनी नाही शेअर केल्या घरच्या जबाबदाऱ्या. आता नवीन पिढीत थोडा बदल झाला आहे, पण स्त्रियांवरचे अत्याचार, मग ते घरात असोत, रस्त्यावर असोत, छेडछाडीच्या रूपात, अगदी त्या मुलीला जीव देण्या इतकं वाटावं इतके तिला हैराण करतात, छेड काढून. मंत्र्याची मुलगीसुद्धा सुटलेली नाही याच्यातनं. त्याच वेळेला एखादी मुलगी मैत्रीला नाही म्हणाली, प्रेमात नाही म्हणाली, फेक तिच्यावर ॲसिड, खूपच तिच्यावर तिच्यात सुरी, आणि नाही तर जी मुलगी मिळेल, जरा एकांत वाटला मुलीला पकडा आणि बलात्कार करा. इतके अत्याचार बायकांवर होत आहेत, मुलींवर होत आहेत. कसला हो महिला दिन? महिलांना ना आधी रिस्पेक्ट द्यायला शिका. कुणीही मुलगी दिसली की तिच्याबद्दल फक्त हेच विचार येतात. शाळेच्या छोट्या मुलीपासून मोठ्या बाईपर्यंत कुणी सुटलेली नाही आहे पुरुषांच्या नजरेतनं. अहो शाळेतसुद्धा मुलगी सुरक्षित नाही. सुरक्षा रक्षक, शिपाई हे अत्याचार करतात. घरात वडील, काका, शेजारी पाजारी कुणीतरी एखादा पुरुष असा प्रत्येक बाईच्या आयुष्यात असतो. बहुतेक बायकांच्या, प्रत्येक नाही म्हणत मी, चांगले पुरुषही नक्की असतात. पण असे अनुभव जे आपण पेपरात वाचतो बायकांबद्दल, की असे अत्याचार करणारे आपल्या आजूबाजूलाच असतात पुरुष. म्हणजे बायकांनी विश्वास कोणावर ठेवायचा? साधं मित्राबरोबर गप्पा मारायला गेली, परवाच्या पेपरातली बातमी आहे, मित्राबरोबर गप्पा मारायला एक मुलगी गेली, त्यांनी स्वतःच्या घरी नेलं आणि घरी त्याचे मित्र होते, 4 जणांनी मिळून बलात्कार केला. आता तुम्ही लोक असं नक्कीच म्हणाल की त्या मुलीला कळायला नको, तिने त्या मुलाबरोबर जायला नको होतं. म्हणजे चूक परत मुलीचीच, मुलाची चूक नाही. मुलीने विश्वास नाही ठेवायचा, मित्रावर गप्पा मारायला बोलावलं, गप्पा मारत उभी राहिली, बोलत बोलत घरापर्यंत गेले. त्याच्या मनात असं काही आहे हे त्या मुलीला कसं कळेल? म्हणजे मग कुठच्याच नात्यात विश्वास नाही ठेवायचा. आपण मुलांना हे का नाही शिकवत की मुलींना त्यांनी रिस्पेक्टफुली ट्रीट केलं पाहिजे? मुलगी म्हटलं की फक्त वाईटच विचार का डोक्यात येतो? आपण समाज म्हणून आपली नीतिमत्ता घालवली आहे. समाज म्हणून आपल्या हातात काहीच नाही, आपल्याकडे चूकच नाही. आपण मुलांना हा संस्कार का देण्यात अपयशी ठरलो आहे की मुलींची रिस्पेक्ट करा, मुली म्हणजे फक्त उपभोग्य वस्तू नाही आहेत. मुलीला पाहिल्यावर फक्त ह्याच भावना कशा मनात येतात? बरं, ह्या भावाच्या मुलीची कुणी छेड काढली ना की तो त्या समोरच्या मुलाला मारायला जातो. अरे पण बाबा, तुझ्या मुलीची छेड करतोस, तीही कुणाची तरी बहीणच आहे ना. त्यावेळेला हा विचार येत नाही. बलात्कार करताना हा विचार येत नाही की आपल्यालाही बहीण आहे, आपण जशी कुणाला तरी पकडलं, आपल्या बहिणीलाही कुणीतरी पकडेल, उचलेल. त्यावेळेला ते वाईट आणि तुम्ही जे करता ते चांगलं. आजकाल तर काय सगळ्यांना राजाश्रयच मिळालेलं आहे प्रत्येक गोष्टीत. असं आपण वाचतो पेपरात. मला काही कोणी पर्सनली माहीत नाही आणि त्याबद्दल मी देवाचे शतशः आभारच मानले की मला कोणी असे माहिती नको आहेत पण की जे असं करतात. पण पेपरात जे आपण वाचतो की जे राजाश्रय मिळालेले, म्हणजे त्या राजकारण्यांच्या हल्ली इतके हीन पातळीवर गेलेत की कुठचेही गुन्हेगार असो त्यांना पाठीशी घातलं जातं. आपल्याला बीडचं आणि याचं प्रकरण माहिती आहे. अहो ह्याच्यात मंत्रिमंडळातले मंत्री आहेत ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप आहेत, तरीही त्यांना मंत्री केलं जातं. हे कुठेतरी आपण जनता म्हणून आता ह्याचा विरोध करायला नको. आपण ज्यांना निवडून देतो त्यांनी महिलांची सुरक्षितता ही खरं तर सगळ्यांची जबाबदारी आहे. मंत्रीच नाही, समाज म्हणून आपली जबाबदारी आहे. आपण आपल्या मुलींना सुरक्षित वातावरण द्यायलाच पाहिजे. मुलांच्या मनातनं ही घाण काढायलाच पाहिजे. मुळात लहान शाळेच्या मुलांपासून ही वासना मनात येते कशी, डोक्यात येते कशी? मुलं घरात जे बघतात तेच, वडिलांना आईवर हात उचलताना बघतात, मुलं तेच शिकतात. घरापासून सुरुवात व्हायला पाहिजे सुधारण्याची. घरच्या बायकांना आधी सुरक्षा द्या, त्यांना मान द्या,
ती बाई आहे, मनुष्य आहे, ती तुमच्या उपभोगाचं साधन नाही आहे. फक्त तुमच्या अत्याचार सहन करण्यासाठी तिची निर्मिती नाही आहे. घरात मनात आलं, बाहेर मर्दुमकी दाखवता येत नाही म्हणून घरच्या बाईवर हात उचलता काय? हिंमत असेल तर जो तुम्हाला बाहेर त्रास देतो ना त्याला मारून दाखवा. बघूची. आणि मी मुलींना सांगेन, घाबरू नका अजिबात, कुठेही जायला घाबरू नका. बाहेर जा, हवं तिथे जा आणि स्वसंरक्षण शिका, कारण ती आज काळाची गरज आहे. आपल्याला दुसरा कुणीतरी वाचवेल ह्या गैरसमजात राहू नका. स्वतःचं संरक्षण स्वतः करा. जवळ वाटल्यास सुरी बाळगा. वेळ आली ना तर सुरी काढून त्याच्यावर सुरी चालवायला कमी करू नका. आणि कृपया, आता काळ असा आहे की डोळे झाकून विश्वास ठेवू नका. त्यामुळे कुणी जर का बोलावलं ना गप्पा मारायला, बाहेर पब्लिकमध्ये उभं राहा, थोड्या तरी सेफ राहाल. पब्लिक करत काही नाही, मोबाईलवर फक्त शूटिंग घेतात, कुणाला भोसकताना पाहिलं तर करत काहीच नाही. पण निदान त्या करणाऱ्याला थोडी एक टक्का तरी भीती राहील. पण कुणाबरोबर बोलत त्याच्याबरोबर जाऊ नका, कारण सगळे वाईट नसतातच. आपल्या आजूबाजूला खूप जण चांगले आहेत, पुरुषच आहेत, सगळे चांगलेच आहेत. पण हे थोडे जे आहेत ना, जिच्या नशिबी हा भोग येतो ना, तिच्यासाठी ती सगळी जात खराब होते, पुरुष जात सगळी खराब होते. ती कुठच्याच पुरुषावर विश्वास ठेवू शकते. म्हणून मी मुलींना सांगेन, अजिबात पाय मागे घेऊ नका. जे तुम्हाला करायचं आहे ते करा, पण त्याच वेळेला स्वसंरक्षण शिका. आणि वेळ पडली तर त्या मुलाला मारायला पुढे मागे पाहू नका. मी कोणाला प्रवृत्त करत नाही आहे, पण स्वतःच्या सुरक्षेचा अधिकार प्रत्येकाला आहे. आणि त्यावेळेला त्या मुलाला ढकलणं, आरडाओरडा करणं, काहीतरी पर्समध्ये मिरपूड ठेवा, मिरची पूड ठेवा, सुरी ठेवा, पण त्यांना काहीतरी इजा करणं, जेणेकरून आपण आपल्याला थोडं वाचवू शकतो, एवढं नक्की करा. आणि उगाच सुनसान जागी नका जाऊ. स्वसुरक्षेसाठी आहे. कृपया या गोष्टीकडे लक्ष द्या.